गुड मॉर्निंग डिअर स्टुडंट्स. आतापर्यंत आपले 5 चॅप्टर संपलेले आहेत. आता पुढचं नेक्स्ट चॅप्टर आहे केमिकल थर्मोडायनॅमिक्स. हे चॅप्टर म्हणजे चालू असताना आपण काय करणार आहोत की जे मागचे 5 चॅप्टर झाले त्याचे MCQ सुद्धा आपल्याला सॉल्व करून घ्यायचे आहेत. तर केमिकल थर्मोडायनॅमिक्स म्हणजे काय? ओके, थर्मोडायनॅमिक्स, थर्मामीटर माहिती आहे तुम्हाला, थर्मो. ओके, थर्मो म्हणजे थर्मामीटर काय काम करतं? टेम्परेचर मेजर करण्याचं काम थर्मामीटर करत असतं. त्याच अशीच एक टेक्निक आहे ही की थर्मोडायनॅमिक्स. त्या ठिकाणी जे काही केमिकलचे टेम्परेचर असेल हे डिटेक्ट करायचं किंवा हे स्टडी करण्याचं काम काय करतं, हे चॅप्टरच्या माध्यमातून बऱ्याचशा स्टेप आपल्याला आज बघायचे आहेत. Thermodynamics is concerned with the energy changes in physical and chemical transformation. ओके, तर थर्मोडायनॅमिक्स काय कन्सर्न करतं की जे काही फिजिकल आणि केमिकल ट्रान्सफॉर्मेशन असेल त्यांच्यामध्ये जी एनर्जी चेंज होते त्याचा स्टडी करायचं काम काय करतं, थर्मोडायनॅमिक्स करत असतं. आता थर्मोडायनॅमिक्सचे बरेचसे टर्म्स आहेत, जसं की सिस्टम अँड सराउंडिंग. पहिलं आहे सिस्टम अँड सराउंडिंग. कन्सिडर अ गॅस एनक्लोज इन अ सिलेंडर इक्विप्ड विथ अ मूवेबल पिस्टन. सपोज we undertake study to change in volume of a gas and the amount of energy release gained by a gas when the pressure is varied by putting certain mass on the piston. ओके, या डायग्राममध्ये तुम्ही बघू शकता की या ठिकाणी गॅस दिलेला आहे. ओके, सराउंडिंग सुद्धा दिलेलं आहे. सराउंडिंग म्हणजे बाहेरचं क्लायमेट आणि पिस्टन काय होतं त्या ठिकाणी मूव्ह होतोय. पिस्टन काय होतोय, मूव्ह होतोय. आणि त्याला म्हटलं तर सिस्टीम अँड सराउंडिंग. सिस्टीमचं टेम्परेचर आणि सराउंडिंगचं टेम्परेचर याच्यामध्ये खूप फरक असतो. अ पार्ट ऑफ द युनिवर्स अंडर thermodynamic investigation is called the system. All other parts of the universe outside the system, such as cylinder, room and others, are surroundings. ओके, थर्मोडायनॅमिक इन्व्हेस्टिगेशन काय करायचं आपल्याला, ते सिस्टीमचं स्टडी करायचं आहे. आणि all other part of the universe outside the system such as cylinder, room and others are surrounding. सिलेंडर काय आहे ते सराउंडिंगमध्ये येतं आणि रूम असेल किंवा अदर सराउंडिंग्स असतील. त्यानंतर टाईप्स ऑफ सिस्टीम. सिस्टीमचे काही टाईप आहेत की पहिला आहे ओपन सिस्टीम, दुसरा आहे क्लोज सिस्टीम, तिसरा आहे आयसोलेटेड सिस्टीम. ओके, बघा या ठिकाणी एक्झाम्पल दिलेलं आहे ओपन सिस्टीमचं, एनर्जी आणि मॅटर. आता ओपन सिस्टीम, आता चहा म्हणजे आपण बघा चहा कप आणि बशी घेतो. ओके, चहाची कप आणि बशी जर आपण चहा घेऊन आपण घेतली तर ती जी सिस्टीम आहे, चहाचं जो काही कप असेल त्याच्यामधलं जे टेम्परेचर असेल तो चहा काय होईल, ओपन सिस्टीममध्ये जर ठेवला म्हणजे झाकून न ठेवता असंच ठेवून दिला तर तो काय होईल, त्या ठिकाणी थंड होईल. म्हणजेच ती सिस्टीम काय झाली, ओपन सिस्टीम. आणि जर तो चहा आपण त्या बशीने झाकून ठेवला, तो चहा म्हणजे काय असेल की तो थोड्या काळापर्यंत काय होईल की गरम असणार आहे. ओके, थोड्या काळापर्यंत काय असेल, तो चहा गरम असेल, पण ठराविक काळापर्यंतच तो गरम असेल. साधारणतः एक 10 ते 15 मिनटं तो गरम राहू शकतो. आणि त्या सिस्टीमला म्हटलं जातं क्लोज
सिस्टीम. किंवा आता तिसरं सिस्टीमचं टाईप आहे आयसोलेटेड सिस्टीम. आता आयसोलेटेड सिस्टीम म्हणजे काय की अशी सिस्टीम की जी बऱ्याच काळापर्यंत ती वस्तू जशीच्या तसं ठेवू शकते. जसं की आपलं थर्मस असतं, आपण थंड पाणी टाकलं तर ते ॲज इट इज 12 तास ते 24 तासपर्यंत काय असतं, थंड ठेवतं. किंवा आपण जर गरम चहा त्या थर्मसमध्ये भरून घेतला, आपण कुठं प्रवासाला निघालो तर त्या ठिकाणी गेल्यानंतर आपण जर ती थर्मस ओपन केलं तर आपल्याला जसा आपण चहा भरलेला होता गरम, त्याच पद्धतीने आपल्याला त्या ठिकाणी चहा प्यायला मिळतो. म्हणजेच ती जी सिस्टीम आहे ती त्या सिस्टीमला म्हटलं जातं आयसोलेटेड सिस्टीम. ओके, म्हणजे मॅटर पण येतं, एनर्जी पण येतं आणि त्याच्या आजूबाजूला जे कवरिंग असते त्याला म्हटलं जातं इन्सुलेटर. त्याला म्हटलं जातं इन्सुलेटर. आलं लक्षात? त्यानंतर स्टेट फंक्शनची डेफिनेशन देखील दिलेली आहे. त्यानंतर प्रॉपर्टीज ऑफ सिस्टीम. या ठिकाणी सिस्टीमच्या काही प्रॉपर्टी दिलेल्या आहेत. पहिली असेल एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी. ओके, तर एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टीची डेफिनेशन काय बघूया. अ प्रॉपर्टी विच डिपेंड्स ऑन द अमाऊंट ऑफ मॅटर प्रेझेंट इन अ सिस्टीम इज कॉल्ड ॲन एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी. की अशी प्रॉपर्टी की जी दुसऱ्या प्रॉपर्टीवर डिपेंड असते. ओके, त्या प्रॉपर्टीला म्हटलं जातं एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी. एक्झाम्पल दिलेले आहेत मास, व्हॉल्यूम, इंटरनल एनर्जी, हीट कॅपॅसिटी, नंबर ऑफ मोल्स. त्यानंतर इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी. आता एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टीच्या विरुद्ध इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी. आता ती काय होती की डिपेंड होती आणि ही काय असणार आहे, इंडिपेंडंट असणार आहे. म्हणजे ही डिपेंड नसणार आहे. जसं की एक्झाम्पल आहे दिलेले प्रेशर, टेम्परेचर, सरफेस टेन्शन, विस्कॉसिटी, मेल्टिंग पॉईंट अँड बॉइलिंग पॉईंट ऑफ स्पेसिफिक हीट. ह्या काय आहेत इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी. नेक्स्ट जे लेक्चर असणार आहे म्हणजे नेक्स्ट टॉपिक जो असेल तो आपण आता नेक्स्ट लेक्चरला बघूया.